विद्यार्थी मित्र हो, महाराष्ट्र राज्याचं राजकारण समजून घेत असताना आपण महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. तर महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्यापूर्वी म्हणजेच 1960 पूर्वीची महाराष्ट्र निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया कोणकोणत्या घटकातून निर्माण झालेली आहे हे बघणं आपल्याला त्या ठिकाणी क्रम प्राप्त करत असते. महाराष्ट्र राज्याचा स्वातंत्र्य लढा आपल्याला जर समजून घ्यायचा असेल तर त्याच्यामुळे आपल्याला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापासून आपल्याला बघावे लागतात. विद्यार्थी मित्र हो, महाराष्ट्र राज्य हे असं राज्य आहे की ज्या राज्याने सुरुवातीपासूनच स्वातंत्र्य लढ्यापासून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक महत्त्वाचं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. कारण लोकमान्य टिळकांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला होता. लोकमान्य टिळक हे जहाल व्यक्तिमत्वाचे म्हणून त्या ठिकाणी ओळखले जात होते. एक प्रकारचे राष्ट्रीय चळवळीचे जनक म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये लोकमान्य टिळक यांच्याकडे बघितलं जातं. मग हे लोकमान्य टिळकांनी साहजिकच महाराष्ट्रामध्ये जर जन्म झाला असेल तर या संपूर्ण महाराष्ट्राला ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीय चळवळ ही नेण्याची भूमिका त्या ठिकाणी केलेली आहे. आणि महात्मा गांधीच्या काळामध्ये व्यापक स्वरूप त्या ठिकाणी मिळालेलं आपल्याला दिसून येतं. महात्मा गांधींचा लढा हा 1920 पासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. मग या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी जी काही लोकमान्य टिळकांनी या राष्ट्रीय चळवळीला शहरी भागापासून तर ग्रामीण भागामध्ये लोकप्रियता मिळवून देण्याचं काम ते केलं होतं, तशाच स्वरूपामध्ये महात्मा गांधी आणि तत्कालीन काँग्रेस यांनी या स्वातंत्र्य लढ्याला सर्व व्यापक त्या ठिकाणी बनवलेलं आपल्याला दिसून येतं. मग या लढ्यामध्ये ग्रामीण भागातील सर्व वर्गाचे, जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. एक प्रकारचा अखिल भारतीय समाज या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये उतरलेला आपल्याला दिसून येतं. आणि महात्मा गांधींनी 1942ला चले जाओ आंदोलन पुकारलं आणि हे चले जाओ आंदोलन अभी नहीं तो कभी नहीं या महात्मा गांधींना हा जो लढा दिला, या महात्मा गांधींच्या शब्दावर विश्वास ठेवून अखिल भारतातील संपूर्ण समाज स्वातंत्र्यासाठी एक भेटलेला होता. आणि प्रदीर्घ या लढ्यानंतर 80च्या लढ्यानं 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. परंतु विद्यार्थी मित्र हो, 1947ला भारताला जरी स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरी महाराष्ट्र मात्र हा संयुक्त महाराष्ट्र म्हणून पुढे आलेला नव्हता. कारण इंग्रजांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी, राज्यकारभाराच्या सोयीसाठी संपूर्ण भारतामध्ये एकंदरीत 11 प्रांताची निर्मिती त्या ठिकाणी केली गेलेली होती. पण भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारतामध्ये अनेक बोलीभाषा त्या ठिकाणी बोलल्या जातात. प्रत्येक राज्याची एक स्वतःची प्रमाणभाषा ही वेगळी त्या ठिकाणी होती. मग या ठिकाणी यांना स्वतंत्र असे घटक राज्याचा अधिकार त्या ठिकाणी कसा देण्यात यावा यासाठी मग या ठिकाणी अनेक हालचाली 1947 नंतर सुरू झाल्या. आणि 1947 नंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेकडे वाटचाल त्या ठिकाणी चालू असलेली आपल्याला दिसून येते. मग या वाटचालीमध्ये आपण बघतो की 1948ला म्हणजे 17 जून 1948ला दार कमिशनची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली. या दार कमिशन एकंदरीत भारतीय समाजमानाचा अभ्यास करून कशा स्वरूपाची राज्यरचना किंवा प्रांतरचना असावी यासाठी दार कमिशन त्या ठिकाणी नेमलेलं आहे. कारण या दार कमिशनमध्ये SK दार, JN लाल, पन्नालाल यासारख्या व्यक्तींचा समावेश त्या ठिकाणी आपल्याला केला दिसून येतो. लोकांची मागणी जी होती ती भाषावर प्रांतरचना असावी, आम्हाला भाषेनुसार प्रत्येक घटक राज्य ही निर्माण असावं अशी जनभावना त्या काळामध्ये भारतामध्ये निर्माण झालेली होती. मग ही जनभावना कितपत योग्य आहे याचा अभ्यास करण्यासाठी आणि कशा स्वरूपाचं त्या ठिकाणी एकंदरीत प्रांतरचना किंवा घटक राज्य रचना करायची यासाठी दार कमिशनची 17 जून 1948ला
या ठिकाणी निर्मिती केली गेलेली आपल्याला दिसून येते. मग या धार कमिशननं सखोल असा अभ्यास करून केंद्र सरकारला एक अहवाल पाठवला होता की भाषावार प्रांत रचनेऐवजी प्रशासकीय दृष्टिकोन समोर ठेवून प्रशासनाच्या दृष्टीने सोयीस्कर ठरेल अशा स्वरूपाची एकंदरीत भारताच्या प्रांत रचना त्या ठिकाणी करायची. मग ही प्रांत रचना करत असताना भाषेनुसार जी घटक राज्य असावी ही जी जनभावना होती, या जनभावनेला या दार कमिशननं विरोध त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला. परंतु या दार कमिशनच्या विरोधामध्ये संपूर्ण भारतभर तशाच स्वरूपामध्ये महाराष्ट्रात देखील एक प्रचंड अशी आंदोलनं त्या ठिकाणी उभी राहिली. मग या आंदोलनाची एक दखल घेऊन त्यामध्ये GVP समिती डिसेंबर 1948ला स्थापन झाली. मग या समितीनं भाषावार प्रांतरचना कशी योग्य आहे याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली होती. कारण या समितीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या यासारखे मोठमोठ्या हस्ती त्या ठिकाणी या समितीवरती होत्या. आणि या समितीचे काही सदस्य होते यांनी सखोल असा अभ्यास केला आणि प्रशासनाच्या दृष्टीने योग्य अशी भारतातील प्रांताची रचना स्वीकारण्याऐवजी भाषावार प्रांत स्वीकारण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. मग अशा स्वरूपामध्ये दार कमिशन आणि GVP समिती यांचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा त्या ठिकाणी अभ्यास करता येत नाही. मग हे संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्याची प्रक्रिया ही प्रचंड अशी त्या ठिकाणी वेगळ्या स्वरूपाची आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्र हो, मग या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र परिषदेची निर्मिती त्या ठिकाणी करण्याचे झालं होतं. कारण बेळगावला संयुक्त महाराष्ट्र परिषदेचं एक अधिवेशन त्या ठिकाणी बोलवलं गेलेलं होतं. या अधिवेशनामध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना त्या ठिकाणी केली होती. या परिषदेचा उद्देश म्हणजे संयुक्त महाराष्ट्र हा केवळ मराठी भाषिकांचं राज्य त्या ठिकाणी निर्माण होईल अशी घोषणा त्या ठिकाणी करण्यात आली होती. मग या 1956 पासून तर 1960पर्यंत या संयुक्त महाराष्ट्र परिषदेने प्रदीर्घ असा लढा त्या ठिकाणी दिलेला आहे. मग या लढ्याचं यश म्हणून महाराष्ट्र राज्याची निर्मिती नंतरच्या काळामध्ये केली गेलेली आपल्याला दिसून येते. मग या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये सर्वप्रथम सेनापती बापट असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, SM जोशी असेल, श्रीपाद डांगे असतील, शहीद अमरशेख असेल, याबरोबरच भाई उद्धवराव पाटील, प्रद्युम्नकर ठाकरे यासारखी मंडळी त्या ठिकाणी उतरलेली आपल्याला दिसून येते. आणि अशाच प्रक्रियेमध्ये जेव्हा 1953ला राज्य पुनर्रचना आयोग त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला होता. याला फजल आली आयोग असं देखील म्हटलं जातं. कारण न्यायमूर्ती फजल आली या आयोगाचे प्रमुख त्या ठिकाणी होते. आणि या आयोगानं 29 डिसेंबर 1953ला स्थापन झाला आणि जवळपास 2 वर्ष या आयोगाने एकंदरीत महाराष्ट्राच्या भाषावार प्रांतरचनेचा अभ्यास केला आणि 10 ऑक्टोबर 1955ला केंद्र शासनाला एक अहवाल त्या ठिकाणी लिहिलेला आपल्याला दिसून येतो. मग या अहवालामध्ये फजल अलीनं सांगितलेलं होतं की भारतामध्ये प्रशासकीय दृष्टीने प्रांतरचना न करता ती भाषेच्या आधारे प्रांतरचना करतात. परंतु या ठिकाणी एक उणीव किंवा खोड त्या ठिकाणी ठेवण्यात आली होती की महाराष्ट्र आणि मुंबई आणि गुजरात ह्या विशालकाय राज्याचे भाषावार प्रांतरचना केल्यापेक्षा यांचं तिघांचं एक द्विभाषिक राज्य त्या ठिकाणी निर्माण करावं ही भूमिका राज्य पुनर्रचना आयोगाने केली. बघा, गंमत म्हणजे संपूर्ण भारतभर भाषावार प्रांतरचना या राज्य पुनर्रचना आयोगानं स्वीकारलेली आहे. परंतु केवळ महाराष्ट्रापुरता हा वेगळा न्याय देण्याची भूमिका या फजल आली आयोगाने किंवा राज्य पुनर्रचना आयोगाने त्या ठिकाणी घेतलेली आपल्याला दिसून येते. मग या फजल आली राज्य पुनर्रचना आयोगाच्या विरोधामध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि मुंबई या तिन्ही ठिकाणी जन आंदोलन पेटलं
आणि या आंदोलनाची तीव्रता एवढी प्रचंड वाढली की जे द्विभाषिक राज्य निर्माण करण्यात आलेलं होतं ते मुंबईला गृहीत धरून गुजरातची गुजराती भाषा, महाराष्ट्राची मराठी भाषा आणि मुंबई हा जो प्रांत आहे या प्रांतामध्ये एक संमिश्र भाषा त्या ठिकाणी बोलल्या जात होती. कारण सरदार वल्लभभाई पटेल यांचं म्हणणं होतं की मुंबई ही गुजरातवाल्या लोकांनी त्या ठिकाणी विकसित केलेली आहे, म्हणून ज्यादातर अधिकार हा गुजराती लोकांचा आहे. परंतु मूळ हा महाराष्ट्राचा असल्यामुळं महाराष्ट्रीयन जनता किंवा मराठी भाषिक ही मराठी त्या ठिकाणी गुजरातला द्यायला तयार नव्हते किंवा ती संयुक्त देखील त्यांची रचना त्या ठिकाणी करायला तयार नव्हते. अशातच भरीसभर म्हणून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुंबईला केंद्रशासित दर्जा देऊन त्या ठिकाणी घोषणा केली. परंतु या विरोधामध्ये देखील प्रचंड असं जन आंदोलन या ठिकाणी उभं राहिलं आणि नंतरच्या काळामध्ये या द्विभाषिक राज्याचा हा डोलारा खऱ्या अर्थानं सांभाळण्याचं काम यशवंतराव चव्हाण यांच्याकडे त्या ठिकाणी दिलेला होता. यशवंतराव चव्हाण अत्यंत संयमानं जिद्दीनं हा 4 वर्ष द्विभाषिक राज्याचा कारभार त्या ठिकाणी हा केलेला आपल्याला दिसून येतो. परंतु या द्विभाषिक राज्यामध्ये कोणतीही जनता किंवा सरकार त्या ठिकाणी शांत नव्हतं किंवा समाधानी नव्हतं असं आपल्याला म्हणता येईल. कारण महाराष्ट्राला मुंबईसहित मराठी भाषा बोलणाऱ्यांचा महाराष्ट्र त्या ठिकाणी निर्माण हवा होता. तर द्विभाषिक राज्यामध्ये गुजरातला देखील मुंबई आपल्याकडे असावी आणि गुजराती भाषा बोलणाऱ्या लोकांचं एक राज्य असावं अशी त्या ठिकाणी जनभावना गुजरातची देखील होती. मग या द्विभाषिक राज्यात या 2 प्रांताबरोबर महाराष्ट्रामध्ये जे काही द्विभाषिक राज्य निर्माण करण्यात आलं होतं यामध्ये गुजरात असेल, सौराष्ट्र असेल हा एक गुजराती बोलणाऱ्यांचा भाग, तर दुसरीकडे विदर्भामध्ये बोलणारा मराठी भाषा, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई असा एक देखील भाग त्यामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे या द्विभाषिक राज्यामध्ये कोणीही समाधानी नव्हतं. एकंदरीत परिस्थिती ही प्रतिकूल त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. अशा स्वरूपाच्या द्विभाषिक राज्यामध्ये अनेक जण आंदोलनं त्यामध्ये उभी राहिलेली आपल्याला दिसून येतात. एक प्रकारचा प्रखर लढा महाराष्ट्र जनतेने, गुजरात जनतेने देखील लढा त्या ठिकाणी उभा केलेला आपल्याला दिसून येतो. या लढ्याची माहिती आपण नंतरच्या तासिकेमध्ये घेऊया. आजच्या या तासिकेला आपण या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. धन्यवाद.